एखाद्याच्या कंपनीमध्ये जेवढे कॅमेरे नाहीत तेवढे कॅमेरे आम्ही आमच्या शेतामध्ये लावलेत. त्याच्यामुळं आमच्या शेतामध्ये यायच्या आधी विचार करून यायचं, कारण कॅमेरे दुकानात आपल्या घरी आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या शेतामध्ये आपण आलो होतो ना. आपल्याला लावायचा 3 डोळ्याचा कॅमेरा, तो पण आपल्या टरबूजासाठी, स्पेशल टरबूजासाठी आपण आणला 3 डोळ्याचा कॅमेरा सोलारवाला. त्याला ना चार्जिंगची गरज आहे ना उन्हाची गरज आहे, आणि त्याला बॅटरी पण असते. तर ते आपल्याला आज फिट करायचं आपल्या या टरबुजामध्ये. तर हे बघा, हे आणला आपण कॅमेरा, आणि इकडे जे आहेत आपण टरबूज आहेत, इकडे टरबुजासाठी आपल्याला लावायचं आहे. आणि इकडे ऊसाचं पण होऊन जाईल. आता तीन जागेवर तीन फिक्स करून टाकायचे. इथं आपल्याला लावायचा कॅमेरा, हे जुगाड केलं आहे आपण. आता यात सर्वप्रथम आपण मेमरी कार्ड टाकू, सिम कार्ड टाकू, आणि परत इथं फिट करायचं. बघू आता, हाईट तर पूर्ण म्हणून वाटत नाही, पण तरी पण बघू. तर चला आता बघूया कसं आहे कॅमेरा, कसं नाही. तर 3 डोळ्याचा कॅमेरा आहे, पण सोलार, ते बी ॲक्टिव्ह पिक्सलचा, लोकल माल नाही, ओरिजिनल टाकायचं तर ओरिजिनल टाकायचं नाही, जाऊन काहीच नाही टाकायचं. क्वालिटी एक नंबर आहे याची, ते पण चेक करू आपण शेवटला. कसं आहे 3 डोळे, हे बघा 3 डोळ्याचा. एक इकडं जातोय, एक इकडं जातोय, आणि एक 380 डिग्रीमध्ये फिरतोय पूर्ण लाईटमध्ये याच्यामध्ये. हे बघा, आणि हे लावायचं आपल्या इथं. आता इथं लावायचं आहे. हे सगळे जुगाड केले आपण ड्रमवर, पट तरी पण कॅप्चर होईन का नाही बघूया, व्हायलाच पाहिजे. कसं आहे 3 डोळे, नाद करते काय, असंच लावावं लागतंय. चला तर आता फिटिंग करूया. आणि परत इकडं आपले आंब्याला पण आता संरक्षण होईल. इकडे आपल्या ज्वारी काढायला आली जवळपास. आता इकडं सर्वप्रथम काढलेलं आहे, आणि इकडं होता हे कॅमेरा पण चालू आहे. तर आता हे कॅमेरा आपल्याला लावायचा पूर्ण ऊसासाठी पण आणि टरबूजासाठी पण. त्या कॅमेऱ्यानं तर तिकडंच कॅप्चर होतं आहे, इकडं होत नाही. आता इकडं पण करायचं आहे ऊसाचं पण, त्याच्यामुळं हे लावायचं डायरेक्ट. आता कसं आहे 3 डोळ्याचा कॅमेरा फायनली फिट झालेला आहे. बघा, हे 3 कॅमेरे 3 जागेवर लावलेत, 1 2 3. आणि खालचा जो आहे तो 380 डिग्रीमध्ये फिरतो डायरेक्ट. कुठंही बघा, कुठंही झूम करून बघूया. आणि हे बघा, हे टरबूजासाठी स्पेशल लावलेलं आहे आपण. इकडं आहे टरबूज, तिकडं आहे ऊस, आणि परत इकडच्या साईडला पण सीताफळ आहे. फक्त आपण टरबूजासाठी. ही आहे आपली जागल, इथं असू आपण झोपाला. आणि परत कॅमेरा पण लावला आहे आपला, गहू पिऊन निघला आहे आता. आणि 3 डोळ्याचा कॅमेरा जवळपास फिट झाला. आता याची क्वालिटी चेक करूया आपण. हे आता आपण डायरेक्ट मोबाईलमध्ये ओपन केलं आहे ना, ओपन करून हे बघा 3 कॅमेरे, लेफ्ट राईट. आणि हे जो आहे तो 380वाला फिरणारा आहे. ह्याला रिमोट पण येतं आहे. आणि ह्याचे जे बघा, हे थोडंसं आता हे जे आहे हे लेफ्ट साईडचा, राईट साईडचा कॅमेरा आहे. इकडं जे आहेत आपले आंब्यासाठी लावलेला आहे, स्पेशल आंब्यासाठी आणि ऊसासाठी इकडच्या साईडला. आणि पूर्ण इकडच्या साईडला लावलेला आपण तो बघूया. आता आपण HD करूया पूर्ण. अजून HD केल्यानंतर अजून क्वालिटी वाढते. फक्त काय आहे की नेट थोडं जास्त लागतं आहे. झाला आपला ऊसासाठी. हे आपण लावला आहे फक्त टरबूजासाठी फक्त लक्ष द्यायचं, 24 तास चालू असणार कॅमेरा हे. आणि हे जो आहे 380 फिरणार आहे. आणि ह्या कॅमेऱ्याची पण नजर राहणार. पण तो एक कॅमेरा टरबूजासाठी स्पेशल, एक आंब्यासाठी, ऊसासाठी, आणि एक जो आहे ह्यो 380मध्ये कंटिन्यू फिरतच राहणार आहे. तर आता ह्यो बघा, ह्यो जो आहे ह्यो कोणता फिरणारा कॅमेरा आहे. आणि लेफ्ट साईडचा फिक्स कॅमेरा हवाला फिक्स आहे. आणि एक कॅमेरा आहे तो फिरत राहतो. फिरण्याचं काम काय करतं आता बघूया कसं फिरतो आणि कसं नाही. तर हे बघा, आता इकडं आला ह्यो 380मध्ये एक तर डायरेक्ट माणूस आला फिरतो, किंवा मग ह्याला रिमोट पण आहे. ह्या रिमोटनं आता सध्या आपण फिरून बघतो. आणि हे कॅमेऱ्याचं बघा, आता डायरेक्ट इकडंच झाला, डायरेक्ट ऊसाकडं पण येतोय तो कॅमेरा. डायरेक्ट ऊसाचा पूर्ण भाग दिसतोय. अजून HD केलेलं नाही. अजून HD जर केलं तर तो आपल्या मोबाईलमध्ये चलत नाही, त्याच्यामुळे HD केलं नाही. आणि डायरेक्ट ॲपमध्ये चालतं ते HD. हे बघा, इकडं जे आहे तिकडं आपलं ऊस दिसतोय, आणि आंबे पण दिसतात. इकडे सीताफळीचा बाग ते तोडून गेलेला आहे, त्याच्यामुळे त्याचं पाणी टॉप केलेलं आहे.
आणि आता इकडं लेफ्ट साईडला बघूया आपला अजून किती फिरतोय किती नाही, मग 380मध्ये फिरतोय का नाही. याचं डायरेक्ट ह्याला सोलार लाईट पण आहे, रात्रीच्याला ॲटोमॅटिक लाईट लागते आणि अंधारात पण याची क्लिअरिटी एकदम कडक दिसते. पण आता आपण सकाळी आलतो शेतामध्ये आपला कॅमेरा फिटिंग झाला आहे. तर आता आपण याची फक्त टेस्टिंग घेतो, ॲपमध्ये ओपन केलेलं आहे. इकडं बघा, तिकडं बघा, इकडं बघा. हां, हे जे आहे हे बघा, हे पूर्ण 380 इकडं पण फिरतोय. त्याला अजून शिफ्ट करायचं आहे आणि रात्रीची क्वालिटी बघूया आपण पुढल्या पार्टमध्ये डायरेक्ट.